ओम नमः शिवाय. वीरभद्राची निर्मिती. ऋषी म्हणाले, वासुदेव, दक्षाने यज्ञ करावयाचे ठरवले तेव्हा त्यात कशा प्रकारे विघ्ने आली ते सांगा. वायुदेव म्हणाले, जगन्माता देवी तपोबलाने आपल्या घरी आली, त्यामुळे हिमालय फार प्रसन्न झाले. हिमालयाने तिचा विवाह शिवजींबरोबर लावून दिला. शिवजी पार्वतीबरोबर हिमालयाच्या शिखरावर राहू लागली. त्यानंतर मन्वंतर सुरू झाले. तेव्हा दक्षाने प्रवेत्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला. दक्षाने महायज्ञ करण्याचे ठरवले. ब्रह्मा विष्णू आदी देवांना बोलवले. अनेक सिद्धपुरुष आणि ऋषीमुनी यांनाही आमंत्रण दिले. फक्त शिवजी आले नव्हते. त्यामुळे दधीचींना राग आला. यक्षाने केलेले कर्म पाहून दधीची यज्ञशाळेतून उठले आणि ते आपल्या आश्रमात गेले. देवांना पुढील अनर्थ कळला आणि तेही निघून गेले. पार्वतीला ही घटना समजली. तिने शिवजींना सांगितले. शिवजींनी वीरभद्राला निर्माण केले. वीरभद्राच्या हातून यज्ञाचा विध्वंस करावयाचा होता. वीरभद्राने हात जोडून शिवजींना विचारले, माझेकडे काय काम आहे ते सांगा. शिवजींनी सांगितले की दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त करावयाचा आहे. गंगाद्वारावर कनखल वृक्ष आहे, तेथे दक्ष यज्ञ करत आहे. वीरभद्रांनी अनेक गण निर्माण केले आणि शस्त्रास्त्रे घेऊन तो दक्षाच्या यज्ञाकडे निघाला. वीरभद्राकडून दक्ष यज्ञाचा विध्वंस. वायुदेव म्हणाले, वीरभद्राने सर्व गणांना घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपात प्रवेश केला. तेथे अनेक दिव्य देव जमले होते. रंगीत ध्वजांनी यज्ञ मंडप शोभून दिसत होता. यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते. वेदमंत्रांचा घोष सुरू होता. वीरभद्राने देवांना सांगितले, सर्वश्रेष्ठ अशा शिवजींचा भाग काढून ठेवला नाही. तुम्ही हे सहन कसे केले? त्यामुळे हा शिवजींचा अपमान आहे. त्यामुळे ते येथून निघून गेले. त्यानंतर वीरभद्राने आपल्या नेत्रातून अग्नी प्रकट केला आणि यज्ञ मंडपास आग लावली. सर्व खांब पाडून टाकले. सर्व प्रकारची यज्ञपात्रे तोडून फोडून टाकली. वीरभद्राने अनेक अस्त्रे काढली आणि ती सर्व यज्ञास जमलेल्या लोकांच्या अंगावर फेकली. यज्ञातील अनेक गोष्टी पाण्यामध्ये फेकून दिल्या. यज्ञाची वेदी नष्ट करून टाकली. यज्ञाला जमलेल्या सर्व लोकांमध्ये कल्लोळ माजला. लोक सैरावैरा धावू लागले. वीरभद्राचे गण भयानक आवाज करू लागले. एकूण यज्ञामध्ये हाहाकार माजला. यज्ञ उद्ध्वस्त झाला. वीरभद्र व देवांमध्ये युद्ध. वायुदेव म्हणाले, वीरभद्र अतिशय संतापले होते. ते पाहून देव देखील पळू लागले. देवांना पळताना पाहून वीरभद्राने त्यांना गाठले. वीरभद्राने आपले त्रिशूळ हाती घेऊन तो देवांच्या मागे लागला. तो देवांशी युद्ध करू लागला. अनेक शस्त्रांनी देवांवर प्रहार करू लागला. वीरभद्राने अरिष्टनेती, सोम, धर्म, प्रजापती, अंगिरा, कुशाश्च ऋषींचे गळे आवळले. त्यांच्या मस्तकावर मुष्टी प्रहार केला. भूत पिशाच तेथे जमा झाले आणि यज्ञातील सर्वांना त्रास देऊ लागले. दक्षाच्या यज्ञात सर्व बाजूंनी तोडफोड होत होती. सर्व सामान इकडे तिकडे पसरलेले होते. द्वारावरील तोरणे तुटून पसरली होती. ज्या ठिकाणी मंत्रघोष सुरू होता तो थांबला होता. भीषण वातावरण निर्माण झाले होते. काही देव मार्गाने निघून लांब गेले. त्यावेळी वीरभद्राने त्यांचे वर बाण सोडून त्यांना घायाळ केले. ते पाहून विष्णू वीरभद्राबरोबर युद्ध करण्यासाठी गरुडावर बसून निघाले. त्यांचे बरोबर इंद्रादी देवही युद्धासाठी आले. वीरभद्राचे श्री विष्णूंबरोबर युद्ध. वायुदेव म्हणाले, वीरभद्र विष्णूंशी युद्ध करण्यास सज्ज झाला. तेवढ्यात शिवजींच्या आज्ञेने अत्यंत दैदिप्यमान असा रथ वीरभद्रासाठी आला. तो रथ पाहून वीरभद्राला अतिशय आनंद झाला. वीरभद्राने शिवपार्वतीचे स्मरण केले. त्यांच्या चरण कमळांना मनोभावे वंदन करून वीरभद्र त्या दिव्य रथात बसला. भगवान विष्णूंबरोबर संग्रामास सुरुवात झाली. एकमेकांच्यावर ते दिव्य अस्त्रांचा वापर करत होते. वीरभद्राने एक बाण गरुडावर सोडला. गरुडालाही तो बाण असह्य झाला. अनेक देव वीरभद्रावर अस्त्र टाकू लागले, परंतु वीरभद्रांनी देवांना आणि शस्त्रांना स्तंभित करून टाकले. त्यामुळे इतर देवांचे देखील वीरभद्रासमोर काही चालले नाही. त्यामुळे अनेक देव अंतर्धान झाले. शिवजींचा अपमान केल्यामुळे यज्ञाची ही अवस्था झाली. शिवजी सर्वात मोठे देव, त्यांचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे वीरभद्रांकडून देवांचा पराभव होऊ लागला. वीरभद्राने आपल्या पराक्रमाने सर्वांचे डोळे दिपवून टाकले. शिवजींनी देवांवर केलेली कृपा. ब्रह्मा वीरभद्राला म्हणाले, वीरभद्रा, तू महापराक्रमी आहेस. देवांचाही पराभव केलास. तू आम्हाला क्षमा कर. इतर देवही वीरभद्रांची स्तुती करू लागले. दक्षाच्या यज्ञात भाग घेतल्यामुळे
आम्हाला त्रास झाला, आम्हाला आमची चूक कळून आली आहे, तरी तू आता आम्हाला वाचव. आम्ही सर्वजण तुला शरण आलो आहोत. देवांनी केलेल्या स्तुतीने वीरभद्र प्रसन्न झाला. त्याने सर्व देवांना मुक्त केले. सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी शिवजींना नमस्कार केला. ते म्हणाले, शिवजी, तुम्ही शरणागताला अभय देणारे आहात. तुमची आज आमच्यावर कृपा झाली. तुम्ही अमूर्त असून आपल्या दिव्य शक्तीनेच मूर्त रूप धारण करता. या विश्वात दृश्य अदृश्य जे काही आहे ते तुम्हीच आहात. देवाचे हे बोलणे ऐकून शिवजींनी सर्व देवांना पूर्ववत केले. त्यावेळी दक्षांनी आपली चूक समजून घेतली. ते म्हणाले, शिवजी, माझी फार मोठी चूक झाली. आता मी सर्व भावे शरण आलो आहे, तरी माझ्यावर कृपा करा. आमच्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करा. शिवजी म्हणाले, हे सर्व प्रारब्धामुळे घडणार होते, ते घडणे. मी तुमच्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केली आहे. आता ब्रह्मा, विष्णू, इंद्र या सर्वांनी आपापल्या स्थानी प्रस्थान करावे. एवढे बोलून शिवजी आकाशात अंतर्धान पावले. जय जय रघुवीर समर्थ.